रंग या ठिकाणी खेळपट्टीवर यायचंय. त्याचबरोबर उपस्थित सर्व या ठिकाणी मान्यवरांनाही विनंती असेल. सन्माननीय आदरणीय गवंडे साहेब, त्याचबरोबर सर्व माता भगिनी आपल्याला विनंती करतोय की आपणही या आमच्या खेळपट्टीवर येण्याची कृपा करावी. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यात दोन संघ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे आई भावई आणि त्याचबरोबर म्हाळसा घोडेमुख हे दोन संघ आपल्याला अंतिम फेरीसाठी दोन पात्र ठरत आहेत. तब्बल या स्पर्धेत 6 संघ उतरले होते. 2019च्या स्पर्धेनंतर म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ आज या 2025च्या स्पर्धेत आपल्याला अंतिम फेरी गाठली जाते. आणि खास करून भावई स्पोर्ट क्रिकेट संघ गेली 10 वर्ष ज्यांना या स्पर्धेची आतुरता, ज्यांना वाट प्रतीक्षा पाहती, ती आज तुम्ही अंतिम फेरी गाठली जाते. ते दोन हॅलो ते आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघ सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बरोबर निलेश वैद्य या पेंडूचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय निलेशजी नाईक, त्याचबरोबर प्रथम नागरिक या गावचे संतोष गावडे आपल्याला विनंती करतोय. प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय संतोष गावडे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपणही मैदानात यायचंय. त्याचबरोबर या गावचे उपसरपंच सन्माननीय निलेश नाईक यांनाही विनंती करतोय की आपण मैदानात या. त्याचबरोबर सर्व माता भगिनी, पेंडुरगावच्या ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या अंतिम सामन्याची सुरुवात आपण करतोय ती राष्ट्रगीतानं, आणि राष्ट्रगीताचा मान सर्वांनी ठेवायचा आहे. राष्ट्रगीत आपल्याला कॉल येईल. डीजे ऑपरेटर शुभमबाई ओके. हॅलो, अंतिम सामन्याची आपण सुरुवात करूया राष्ट्रगीतानं. आणि या राष्ट्रगीताचा मानकरी सन्मान ठेवण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमी सर्वांना विनंती असेल की आपण जागेवर उभे राहा. आपल्याला कॉल येईल. आपल्या स्वतंत्र भारताची आन बान शान, रेडी फॉर नॅशनल अँथम. थँक्यू व्हेरी मच. भारत माता की धन्यवाद. ओळीया पुन्हा एकदा या ठिकाणी खेळपट्टीवर आपल्याला उपस्थित सर्व मान्यवर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ओळख परेड होईल. या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय
संतोषजी गावडे, त्याचबरोबर उपसरपंच निलेश नाईक, ॲडव्होकेट सन्माननीय भरतजी गवंडे साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुहसिनी वैद्य मॅडम आणि सर्व या माझ्या माता भगिनींना विनंती करतोय की आपण सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ओळख परेड आई भावई स्पोर्ट विपक्ष क्रिकेट संघ म्हाळसा घोडेमुख या दोन संघात आपण ही अंतिम सामन्याची लढत पाहतोय. जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनलचा सामना प्रथम नागरिक संतोष गावडे यांच्या शुभ हस्ते प्रत्येक खेळाडूची ओळख परेड केली जाते आणि या ओळख परेडनं आज आपल्याला ही स्पर्धा 2019च्या स्पर्धेनंतर जवळपास 5 वर्ष ज्यांना ही प्रतीक्षा करावी लागली ती म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ 2025 स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आई भावई स्पोर्ट गेली 10 वर्ष झाली. या 10 वर्षाची प्रतीक्षेनंतर आज प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न हे आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघाचे पाहायला मिळत आहे. अर्थातच बंटी हे 2 नौके संघ आपल्याला अंतिम फेरीत गाठले मिळाले जात आहेत. योगायोगाने ग्रंथिका ही जुळली जाते. या अंतिम सामन्याच्या दरम्यान रोहन वैद्य हार्दिक शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. बाळा ओढावडेकर, अनुप शिरोडकर, प्रमोदजी शिरोडकर, प्रफुल्ल गावडे, रामचंद्र खरोखर सर्वांना शुभेच्छा. तिथे मुरली वैद्य प्रसाद संदर्भ या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यासाठी ते प्रेक्षक वर्ग लाभलेत त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आणि खास करून आमचे मित्र ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर नियोजनासाठी अथक प्रयत्न केले ते आमचे प्रशांतजी शिरोडकर, तुमचा मी खूप खूप धन्यवाद देतोय. त्या खरोखर सर्वांचा आशीर्वादाने ही स्पर्धा आपण पाहतोय. लगेचच नाणेफेक होते. नाणेफेक आमच्या स्पर्धेसाठी गेली 2 वर्ष या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ॲडव्होकेट भरत गवंडे साहेब आपल्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याचे नाणेफेक होते. भरत गवंडे साहेब आपल्याला विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी अंतिम सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे. या पुढे ट्रॉफी आहे. गेली 2 वर्ष मी पाहतोय सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट भरत गवंडे साहेब गेली 2 वर्ष ही स्पर्धेसाठी अंतिम फेरीपर्यंत गेले शेवटच्या दिवशी येत आहेत आणि त्यांचे कृपा आशीर्वाद हे आमच्या स्पर्धेसाठी लाभत आहेत. आणि या वर्षीचं स्वरूप आपण पाहतोय क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेला आपण पाहतोय. आणि या क्रिस्टल ट्रॉफीवर कुठचा संघ सुवर्ण अक्षरानं नाव करेल हे आपल्याला वेळ ठरवणार. दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी या दोन्ही संघ कर्णधार रोहन वैद्य आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघ, त्याचबरोबर समीर वैद्य म्हाळसा घोडेमुख. मान्यवरांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याची नाणेफेक होते ॲडव्होकेट भरत गवंडे साहेब यांच्या शुभ हस्ते. फोटो काढले लगेच. फोटो घे त्याच्यात. रामू त्याच्यात फोटो घे. टॉस घे. गावचे प्रथम नागरिक त्याचबरोबर सर्व मान्यवर आणि टॉस या ठिकाणी आई भावई क्रिकेट संघ कॉल येतोय. हेड इज द कॉल. हेड या ठिकाणी टॉस विन होतो आई भावई क्रिकेट संघ. आई भावई क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतो. काय निर्णय असेल? फलंदाजी करत असताना सामना किती ओव्हर षटक? 4. ओके. सामना 5 षटकाचा आहे. आपला कितीपर्यंत टार्गेट समोरच्या संघावर ठेवायचं आहे? तेवढंच. ज्या मागचे 2 मॅच मध्ये आम्ही जो स्कोर केला तोच स्कोर आम्ही आता उभा करण्याचा प्रयत्न करेन. पण प्रफुल्लची बॅटिंग ही आता झायलाच पाहिजे आणि आम्ही फायनलला आमचा पहिला क्रमांक म्हणजे पहिला विजेता आम्ही घेणार आहोत यात शंका नाही. धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा. अंतिम सामन्याची जवळपास किती धावांचा टार्गेट असेल? 60-70. धन्यवाद. 70 धावांचा या ठिकाणी टार्गेट असेल. समोरचा संघ या ठिकाणी आपण गोलंदाजी करता प्रथमतः फलंदाजी स्वीकारली जाते. आपल्याला गोलंदाजी करायची. 2019च्या स्पर्धेनंतर गेली 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आपला संघ हा अंतिम फेरी गाठतोय. स्पर्धेबद्दल काय सांगतोयस? सर्व 11 जे खेळाडू आहेत त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतोय, कारण त्यांची साथ होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांची पूर्णपणे साथ होती. गोलंदाज, फलंदाज, सर्व क्षेत्ररक्षक आणि समोरचा संघ सुद्धा आता तगडा आहे, त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी धावसंख्येत आम्ही आवरू.
हीच आमचे प्रयत्न राहिले जास्तीत जास्त कुठच्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असेल, खास करून प्रफुल्लचा ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी कुठच्या गोलंदाजाकडनं तुझ्याकडनं अपेक्षा असेल? खास करून तुझ्याकडे चांगले दर्जेदार गोलंदाज आहे, ज्यानं शेवटच्या सामन्यात तब्बल या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर 5चा विकेट टिपले, त्या अंकित आणि सर्व खेळाडू अशी सागर शिरोडकर आहे. मग जास्तीत जास्त कुठच्या गोलंदाजाकडनं अपेक्षा आहे? नक्कीच आमचा आयकॉन खेळाडू सागर शिरोडकर याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि तोच आम्हाला या स्पर्धेत विजय प्राप्त करून देईल. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊया आणि खास करून सर्वांचा सामना 4 षटकाचा खेळवला जाईल याची पूर्णतः नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटक, 4 गोलंदाज, बाळा होडावडेकर जे आई भावई क्रिकेट संघाचे या ठिकाणी आपण पाहत फलंदाजी स्वीकारतायत. आई भावई क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी ही मैदानात लवकर पाठवायची आहे. त्याचबरोबर म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ आपला क्षेत्ररक्षण टोरीस सजवून घ्या. म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ आपण टोरीस क्षेत्ररक्षण घ्या. होता आई भावई स्पोर्ट्स विरुद्ध म्हाळसा घोडेमुख नाणेफेकीचा कौल गेलाय तो म्हणजे आणि प्रथमतः स्वीकारली जाते फलंदाजी. सर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे म्हाळसा घोडेमुख संघाला. या पहिल्या इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतं हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती होईल बदल. सुंदर आयोजन नियोजनाची आपण स्पर्धा पाहताय. पेंडूर प्रीमियर लीग, पेंडूर गावची मानाची स्पर्धा, मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. 2025 चा रणसंग्राम मेगा फायनल सामना आणि पहिल्या इनिंग मध्ये निर्धारित 4 षटकात काय घडतंय काय बिघडतंय, कितपत धावांपर्यंत मजर मारली जाते हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती होईल बदल. ऐकूया आवाज, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. नाना परब सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आणि मी निखिल भरतू काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. हॅलो. आमचे उदयजी वैद्य याचकडनं रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. सामना 4 षटकाचा खेळवला जाईल. पेंडूर प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी 6 संघात जवळपास 4 संघांचा प्रवास थांबलाय आणि शेवटचे 2 संघ हे आपल्या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूनं जवळपास 5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर म्हाळसा घोडेमुख क्रिकेट संघ हा अंतिम फेरी गाठतोय आणि त्यानंतर केतन जवळपास 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघ हा अंतिम फेरी गाठली गेली ती 2025 च्या स्पर्धेत. जवळपास या स्पर्धेत ज्यांनी आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अंतिम विजेतेपद निश्चितच पटकावणार की येणारी वेळ सांगणार. मैदानात आपल्याला पाहायला मिळेल ही क्रिकेट स्पर्धा अर्थातच PPL 2025 पर्व 11. सामन्याला सुरुवात करूया. पंच आपल्याला विनंती करतोय, पंच कोणा ते गोट्या गावडे आणि शांताराम गावडे आपल्याला विनंती असेल की आपण सामन्याला त्वरित सुरू करून घ्यायची आहे. बराच उशीर होतोय. बॅडलाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही अशी सक्त पूर्व सूचना ही आपला या ठिकाणी मंडळाकडनं आमच्या या ठिकाणी सूचना दिली जाते. या षटकात पारितोषिक या ठिकाणी जाहीर होते. गजा वैद्य याचकडनं पारितोषिक जाहीर होते. या
सामन्यात सलगच्या 3 विकेटसाठी 200 रुपये हे गजा वैद्य याचकडनं पुरस्कृत केले जात आहे. सलगच्या 3 विकेटसाठी खास करून सागरला पारितोषिक लावलंय मैदानावर आणि फलंदाज मैदानात आधी थोडीशी या ठिकाणी टीम मीटिंग झाली आणि सलामीला मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय तो छोट्या चांडीचा खेळाडू रामचंद्र परब. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर फटका मिड विकेटला डोलावतोय, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एकेरीच्या हवेची पावलं ही दुहेरी धावेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील सामन्यात अवघ्या 4 चेंडू ज्यानं 15 धावा जमवल्या आणि टीम मीटिंग ही मात्र भावई स्पोर्ट क्रिकेट संघाची लागली आणि टीम मीटिंग नंतर मात्र या ठिकाणी प्रसादला मागे ठेवून आज मैदानावर रामचंद्र हा सलामीला येतोय मैदानात. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय सौ साक्षी नेमन मॅडम यांचं आगमन होतंय. नेमन मॅडम तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकार पंच आपला निर्णय कळवा. पंच दोन्ही पंच आपण आपला निर्णय कळवाय. जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही थोडं सांगणं चुकीचं असतं. षटकाराच्या बाहेर ज्यानं झेल टिपलाय तो थंडाचा मानकरी ठरतोय. रामचंद्रचा हा फुलटॉस चेंडू डावपाट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. अंकित आता स्क्रीनवर सुंदर चेंडूवर थांबवतो, परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एक धाव. एकेरी धावेची पावलं केतन कुमार धावफलक आपण पाहतोय. तो एक षटकारानिशी धावफलक आतापर्यंतच्या कालखंडात 9 धावा धावफलकर रामचंद्र परब. मागील सामन्यात अवघ्या 4 चेंडू ज्यानं 15 धावांची खेळी रचली. तीच खेळी ज्याच्याकडनं अपेक्षित असेल ते या मेघा फायनलच्या सामन्यादरम्यान प्रफुल्ल या सामन्यात तब्बल अर्धशतकी खेळी ही या सामन्यात नोंदवली. तर ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय भरत गवंडे साहेब यांच्याकडनं रोख रुपये 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक जाहीर होत आहे. धनश्री गवंडे मॅडम यांचं आगमन होतंय. धनश्री गवंडे मॅडम आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर साक्षी नेमन यांनाही विनंती करतोय की आपणही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. म्हणजे क्रिकेट स्पर्धिकांना एक सुवर या ठिकाणी पर्वणी ठेवली जाते. कारण या खेळपट्टी या खेळाडूला नंदनवन ठरली तो खेळाडू मैदानात प्रफुल्ल येतोय. यावेळी मात्र 5व्या चेंडूवर मात्र हुलकावणी दिली प्रफुल्लला. पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांची लयलूट ही पाहायला मिळते या मैदानावर. सागर हे मळीवाडचे 2 अनुभवी खेळाडू सर राकेश मांजरेकर ज्यांनी देशासाठी अविरत सेवा केली आणि त्यानंतर मात्र आज मैदानावर क्रिकेटचा इतिहास सर राकेश मांजरेकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट सिली पॉइंटच्या दिशेनं चेंडू थोडीशी दिशा बदलतोय. ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि या अतिरिक्त धावेनं धावफलक मात्र एक सुसज्ज स्थितीत अर्थातच दुहेरी धावसंख्येत पराभूत होतोय तो 10 धावा धावफलकावर. षटकार बसल्यानंतर फटाके वाजवा असं आपल्याला 2 वाईड साठी ही पारितोषिक जास्तीत जास्त लावलंय ते म्हणजे या पेंडूरचे एक सुंदर भजनी बुवा सन्माननीय आदरणीय उदय वैद्य याचकडनं 2 वाईड साठी 2 वाईड साठी झाले मग बघा आता नाही मग भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी पोहोचतात. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. उदय वैद्य, गजा वैद्य हे बक्षिसांची खैरात, त्याचबरोबर भरत गवंडे मॅडम साहेब हेही बक्षिसांची खैरात करतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं साक्षी नेमन मॅडम यांचं आगमन होतंय. नेमन मॅडम तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकारासाठी पारितोषिक 3 षटकार रोख रुपये 200 हे गजाकडनं लावले जात आहेत. म्हणजे गजा आणि उदय ह्यात मात्र आपल्याला चोरस पाहायला मिळते. म्हणजे 2 संघ, एका बाजूनं आई भावई, दुसऱ्या बाजूनं माळसा घोडेमुख. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये निखिल भरतू, मी नाना परब, त्याचबरोबर आपल्या समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला गजा वैद्य आणि उदय वैद्य ही चुरस आपल्याला पाहायला मिळेल या PPLच्या माध्यमातून. 3 विकेटसाठी पारितोषिक रोख रुपये 200 गोलंदाज सज्ज होतो ज्यानं मागील सामन्यात ज्यानं कलाटणी दिली पूर्ण सामन्याला तो अंकित स्टार गोलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो या मैदानावर पेंडूर गावचा तेजोमय सितारा. ज्या गोलंदाजाची आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्तुती होत असताना, कौतुक होत असताना चेंडूनं थोडीशी दिशा बदलली आणि ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो अतिरिक्त धावेनं धावफलक 12 धावा धावफलकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जात आहेत. सुंदर गुणलेखक केतन कुमार गावडे. ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते आमचे सागर लिंगायत सर, त्याचबरोबर अदनास
कॅमेरामॅन सर्वांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय आणि जे घर बसल्या या अंतिम मेगा फायनलचा सामन्याचा जे आनंद लुटतात त्या प्रेक्षक वर्ग त्यांचेही आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर ज्यांनी युट्यूब साठी स्पॉन्सरशिप केली पुरस्कृत केलंय ते आमचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मनीष दळवी सर आणि सुनीलजी शिरोडकर साहेब तुमचा आम्ही खरोखरच मनपूर्वक धन्यवाद देतोय कारण तुमच्या अथक प्रयत्नातनं आज ही युट्यूब लाईव्हची स्पर्धा पूर्णतः देशभरात पाहिली जाते. प्रथमच अशी स्पर्धेची ही आगळीवेगळी स्पर्धा या पेंडूर गावात PPL या नावाने ओळखली जाते. सुंदर फटका यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबवतोय समीर येतोय स्क्रीनवर परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेनं धावफलक हा स्थिरावलाय तो 14 धावा धावफलकावर. समोरच्या संघानं मात्र नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण न स्वीकारता फलंदाजी ही रोहन न स्वीकारली परंतु आज मैदानावर कार्य करायचंय ते प्रफुल्ला सांगितलंय तुझ्यावर पूर्ण संघाची जबाबदारी आहे. संघाची रन मशीन जी आपल्याला मैदानात पाहायला मिळते ती प्रफुल्ल गावडे. आकोट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि ज्या मागील सामन्यात अमरनं काहीशा चुका केल्या आणि त्याच समरनं मात्र झेल टिपलाय प्रफुल्ल गावडेचा आणि प्रफुल्लच्या स्वरूपात महत्वपूर्ण गडी टिपला जातोय. तो 1 ला धावफलक आपण पाहतोय तो तब्बल 14 धावा धावफलकावर. आणि खरोखरच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते माझ्याकडनं काहीशी अलगद चूक होते जी युट्यूब साठी ज्यांनी पुरस्कृत केले ते आमचे नितीनभाई शिरोडकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मनीषजी दळवी यांच्या अथक प्रयत्नात ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतोय साहेब. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे कारण अनुभवी खेळाडू प्रफुल्ल माघारी परतला आणि जी अमर नेमननं मागील सामन्यात काहीशा घोर चुका अमर नेमनकडनं झाल्या आणि या मैदानात मात्र कामगिरी चोख बजावली ती अमर नेमन या खेळाडूनं. सुंदर चेंडू हलकेच फ्लिक्सचा फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक अमर येतोय शॉर्ट मिड विकेटला चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये थांबवला जातोय परतीची फेक ही क्षेत्ररक्षक गोलंदाजचा अंकित परबकडे होते तोपर्यंत मात्र एक धाव एकेरी धावेनं धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 ला 1 असा धावफलक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर वाईट बॉल त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडूवर एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र विकेट आणि सिंगल एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. अंकित सज्ज होतोय या पेंडूरचा तेजोमय सितारा. यावेळी मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना मात्र थोडस नियंत्रण चुकतोय आणि ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेनं धावफलकही मात्र पुढे वधारतोय. प्रफुल्ल माघारी परतला आणि सर्व संघाची जबाबदारी संघाचा तारणारनं मैदानात पावलं टाकले खास करून रोहन वैद्य आणि स्ट्राईकला छोटा पॅकेज बडा धमाका. मागील सामन्यात 4 चेंडूत 15 धावांची खेळी रामचंद्र आपल्याला पाहायला मिळतो पंचाकडे दाद मोगतोय. यावेळी मात्र अतिरिक्त धावे अठरा धावा धावफलकावर 18 धावा धावफलकर पारितोषिक येते खास करून रोहन साठी विनोद वैद्य या ठिकाणी उदय वैद्य याचकडनं रोहन साठी पारितोषिक सलगच्या 3 षटकार सलगच्या 3 चौकारासाठी रोख रुपये 500 रुपये त्याचप्रमाणे जाहीर होत आहेत. गजा वैद्य यांच्याकडनं हे रोख रुपये 200 रुपये हे जाहीर केले जात आहेत सलगच्या 3 आणि षटकार आणि 3 चौकारासाठी. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज धावफलक मात्र स्थिरावतोय तो 18 धावा धावफलक 18 ला 1 असा धावफलक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात 11 धावा आणि त्यानंतर अंकित परब या पेंडूरगावचा तेजोमय सितारा म्हणून ज्यांना ओळख केली आज या पेंडूर मध्ये तो तेजोमय सितारा सज्ज होतोय. सुंदर चेंडू हा पॅड वर अलगद स्पर्श करत एकेरी धावेसाठी आणि ऑफिशियल्सचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल तो लेग बाईचा इशारा आणि लेग बाईचा इशारा नंतर 1 धाव आणि एकेरी धावेनं धावफलक मात्र वधारतोय तो केतन कुमार. आतापर्यंतच्या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात.
चार षटकाचा सामना आणि चार षटकात आपण पाहतो ही PPL ची स्पर्धा, पेंडुरगावच्या मानाची स्पर्धा म्हणून ज्याची ओळख आहे. सिंधुदुर्गात भरपूर क्रिकेट स्पर्धा होत असतात, परंतु सकाळी 7 वाजता या मैदानावर आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय, सामने सुरुवात होतात. अशीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या 7 वैंगणीच्या मैदानावर. समीर सज्ज होतोय. यावेळी मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, छोटा पॅकेज, बडा धमाका मैदानावर करायचा आहे, परंतु सामन्यात मात्र आज वरचष्मा गाजवलाय तो समीरनं. संघाचा कर्णधार नेतृत्व करतोय आणि त्याच समीरवर पूर्ण संघाची जबाबदारी आहे. तिसरा स्पेल सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. पुढे सरसावत मोठा फटका, देखणा फटका, हवेत चेंडू विसवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातनं मात्र ऐनवेळी चेंडू निसटता. एकेरी धावेची पावलं ही बहुधा आतापर्यंतच्या कालखंडात चौथ्या धावेकडे होत आहे. आता मात्र खराब क्रिकेट ज्या खेळाडूकडनं अशी अपेक्षा नव्हती त्या खेळाडूकडनं अशा घोर चुका होत आहेत. पंच या चेंडूवर धावा 5, या चेंडूवर जवळपास 5 धावा येत आहेत. ज्या चेंडूवर केवळ गडी बाद होता त्या चेंडूवर केवळ 5 धावा येत आहेत. ह्या निखिल या सामन्यासाठी अतिशय टर्निंग पॉइंट ठरू शकतात. कोणतं क्षेत्ररक्षक कोणतं? अजय गावडेनं आठापर्यंत झेल सुटला आणि या झेलाचं रूपांतर आपण पाहतोय. ज्या चेंडूवर गडीबाद होता त्या चेंडूवर मात्र 5 धावा. समीर सज्ज होतोय. छोटं सरना पंचांच्या डाव्या बाजूनं. स्लो रन पद्धतीचा चेंडू, टॉप एज बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. परिणामतः स्क्रीनवर अमर नेमान येतोय. आउटफील्ड थोडीशी डिंग डॉंग, शेतबांधाला चेंडू अडतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेपर्यंत वळतात. धावफलक स्थिरावलाय 26 धावा धावफलकावर. समीर सज्ज होतोय. लो फुल टॉस, पंचांचा इशारा येणं आमच्यापर्यंत अनिवार्य असेल. पंच अनुभवी सांगतायत या चेंडू नो बॉलचा इशारा आणि या नो बॉलच्या चेंडूवर मात्र फ्री हिट ही संधी असेल ती समोरच्या फलंदाजाला. फ्री हिटची नामी संधी ही रोहन तुझ्यासाठी आज मैदानावर येते. संघाचा तारणहार, संघाची रन मशीन माघारी परतली आहे आणि आज कार्य करायचंय ते फलंदाज रोहनला. पुढे सरसावत फटका थोडासा चुकीचा ठरला. शॉर्ट सिली पॉइंट वरनं राकेश मांजरेकर सर हे आपल्याला पाहायला मिळतात. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे वधारलाय तो 28 धावा धावफलकर. 28 ला लॉस ऑफ 1 विकेट, 28 ला 1 असा धावफलक आपण पाहतोय. शेवटचा मेगा फायनलचा सामना, मेगा फायनलचा थरार, पेंडुरगावच्या मानाची स्पर्धा म्हणून ज्याची ओळख आहे या पंचक्रोशी नव्हे तर सिंधुदुर्गात, ती स्पर्धा छडते शेवटी मात्र ह्या वेगळ्या वेगळ्या वर्णाकडे पाहायला मिळते या मेगा फायनलच्या सामन्यात. फुल टॉस चेंडू भिरकावलाय, चेंडू फसलाय, फटका फसलाय आणि थेट क्षेत्ररक्षक राकेश मांजरेकर सर यांच्या हाती विसावतोय. धावफलक हा 2 बाद धावफलक आपण पाहतोय. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटकात ठरवलं की 50 ते 60 धावा धावफलकावर लावायचे आहेत आणि या उर्वरित षटकातील अजूनही किती बोल एक चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे उर्वरितचा एक चेंडू अजूनही बाकी असताना नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो अनुभवी नितीन बरकुटे. स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला नितीन, नॉन स्ट्राईकला रोहन वैद्य. गोलंदाज समीर सज्ज होतोय मान्यवर कक्षाच्या समोरनं. स्लोरन पद्धतीचा सुंदर कटचा फटका, ढेकणास का यावेळी मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका. लेदर बॉलच्या क्रिकेटच्या फटक्याची आठवण करून देणारा हा फटका नितीनच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळतो आणि धावफलक या 4 धावानं एक सुसज्ज स्थितीत 18 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 32 धावा धावफलकावर. 32 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. या
आयोजनासाठी सन्माननीय आदरणीय गुणाजी भगवान गावडे यांच्याकडनं रोख रुपये 200 रुपये या ठिकाणी पारितोषिक पुरस्कृत होते. खूप खूप धन्यवाद देते. सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन हे ह्या PPL साठी केलं जाते. ते सर्व युवा कलाकार, सर्व पेंडूरचे ग्रामस्थ आणि सर्वांच्या तुमच्याच अथक प्रयत्नातनं या मानाच्या स्पर्धेत आपण ही स्पर्धा पाहतोय. पेंडूर प्रीमियर लीग भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिस्टल ट्रॉफी, त्याचबरोबर 6 संघ मालक, युट्यूब लाईव्ह आणि आमचे खास करून मोरजिम मध्ये भेट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा या पेंडूर गावात आपली गाठभेट आमचे सागर लिंगायत सर. सागर, तुमचंही मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया शेवटचा स्पेल गोलंदाज सज्ज होतोय तो निलेश वैद्य. सुंदर फटका, डेकणा कव्हर ड्राईव्हला फटका टोलवला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अंकित येतोय स्क्रीनवर. झेल डीपला आणि रोहनची खेळी समाप्त होते. 3ला धावफलक 32 हा पाहायला मिळतो. 3 बाद 32 धावा धावफलकावर. नका, आपली स्पर्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर येण्याची कृपा करावी. अजून आणखीन एक इनिंग, त्याचबरोबर बक्षीस वितरण, भरपूर वेळ द्यायचा आहे. परंतु ही क्रिकेट स्पर्धा खेळत असताना आपण या ठिकाणी बेडलाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही अशी आपल्याला पूर्वसूचना ही सामना सुरू होण्यापूर्वीच दिलेली आहे. त्यामुळे आपण सहकार्य करा आणि आपल्या सहकार्यातनं ही स्पर्धा आपण पाहतोय. पेंडूरच्या मानाची स्पर्धा अर्थातच पेंडूर प्रीमियर लीग 2025. गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूच्या समाप्ती 32ला 3 असा धावफलक लेखाजोखा या सामन्याचा पाहायला मिळतोय. विशाल येतोय स्क्रीनवर. सुंदर देखणा फटका, हा एक्स्ट्रा कव्हरला स्क्रीनवर हा कौस्तुभ मेस्त्री येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलाय, परतीचा ब्रेक करतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळत आहेत आणि 2 धावानं धावफलक हा स्थिरावलाय. 34 धावा धावफलकावर. गुणाजी गावडे याचकडनं पारितोषिक येते. निलेशसाठी जर विकेट मिळवली तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत जाहीर केलं जात आहे. पुढे सरसावत मोठा फटका, क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. झेल टिपलाय आणि या झेलनं मात्र विशाल माघारी परततोय आणि विकेटसाठी 200 रुपयाचा मानकरी ठरतोय तो निलेश वैद्य. झेल टिपलाय, सुंदर झेलाचं रूपांतर कौस्तुभ मेस्त्री. खास करून आज युवा खेळाडू केतन कुमार, मी म्हणेन आज पेंडूरचे जे युवा खेळाडू खेळत आहेत, जर पेंडूरचा एक गाव एक संघ हा कुठेतरी मोठ्या स्पर्धेत उतरला, खास करून आज आपल्याला सर्व युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडू, साहिल नाईक असो, दर्शन परब असो, त्याचबरोबर कौस्तुभ मेस्त्री, जयदेव ठाकूर, अनंत परब, हे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांनी कामगिरी चांगली केली. या PPLच्या स्पर्धेच्या निमित्तानं धावफलक स्थिरावलाय तो आतापर्यंत कालखंडात 4ला 34 असा धावफलक. 4 बाद 34 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ज्या खेळाडूची चर्चा होती तो खेळाडू मैदानात पावलं टाकतोय. संदेश मोरजकर येतोय आणि पुन्हा एकदा या खेळाडूसाठी पारितोषिक विकेट, पहिल्या विकेटसाठी 200 रुपये आणि जर याही मात्र विकेट जर मिळवली 3 चेंडूत तर गुणाजी गावडे याचकडनं 200 रुपये हे या सामन्यासाठी जोडले जात आहेत. सुंदर चेंडू, यावेळी मात्र चेंडूना फसवलंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि या अतिरिक्त धावेनं 1 धाव ही धावफलकावर पाहायला मिळते. गुणाजी गावडे, खरोखरच मनपूर्वक आम्ही तुमचे धन्यवाद देऊ, कारण आपण या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन आयोजनासाठी रोख रुपये 200 हे मात्र जाहीर केलेत, आमच्यापर्यंत सुपूर्त होत आहेत. सुंदर चेंडू, हलके चेंडूला दिशा देतोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला थांबवते क्षेत्ररक्षक सन्माननीय आदरणीय या देशाची ज्यांनी सेवा ही अविरत केली ते सन्माननीय राकेश मांजरेकर सर हे स्क्रीनवर येत आहेत. परतीची फेक होतेपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं धावफलक केतन कुमार को पुढं सरकावतो तो 36 धावा धावफलकावर. 36 धावा धावफलकावर, 4 गडी बाद 36 धावा. उर्वरितचा या षटकातील
2 चेंडूचे खेळ बाकी आहेत आणि या 2 चेंडूवर मोठे फटके येणं हे अपेक्षित असतील त्या आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघाला आणि तेच प्रयत्न हे नितीन बुरकोटेकडनं असेल आणि समोरचा गोलंदाज निलेश एक सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही निलेश वैद्य याच्याकडनं पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू डीप ब्लॉक ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे, प्रोटेक्शन आहे, चेंडूवर थाबा मिळवतोय तो म्हणजे बलराम तांडेल. परतीची फेक, एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे आणि 2 धावांना धावफलक हा मात्र सुसज्ज स्थितीत अर्थातच 38 धावा धावफलकावर. 4 बाद 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. विकेटसाठी 200 रुपये हे पारितोषिक जाहीर होत आहे ते म्हणजे गुणाजी गावडे याचकडनं. टप्प्याचा चेंडू टॉप एज, शेवटच्या चेंडूवर टॉप एजचा फटका जवळपास डीप फाईन लेगला चेंडू हा आउटफील्ड खराब असल्यानं आयोजकांच्या निर्णय हे मात्र धावांसाठी निर्बंध लावले. 39 धावा धावफलकावर येणारे 4 षटकं अर्थात 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ठेवत हा सामना जिंकायचा आहे तो समोरच्या संघाला. 4 षटकं संपली, 39 धावा धावफलकावर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा 40 धावांचा पाठलाग कसा काय करेल हे मात्र निश्चित वेळ सांगणार आहे. परंतु आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच बदल होईल. त्या बदल होण्यापूर्वी या स्पर्धेत खास करून गोपीराव जवळपास 1 महिना अगोदर त्याचबरोबर निलेश वैद्य यांनी समालोचन करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही खरोखर मनपूर्वक तुमचे आम्ही धन्यवाद देतोय. थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र आणि कमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. निखिल भरतू हे आमच्याशी जोडले जात आहेत. BPL. पेंडोर प्रीमियर लीग 2025 शाम का ये वक्त और मुकाबला चलता हुआ मेगा फाइनल का मुकाबला 2025 11वां सीजन. कौन बनेगा चैंपियन, कौन नाम दर्ज करेगा इस चमचमाती ट्रॉफी पर, ये तो आने वाला समय तय करेगा क्योंकि दूसरे इनिंग का खेल कुछ ही देर में शुरू होता हुआ. टॉस जीतकर पहले किया था बल्लेबाजी का फैसला और पहले बल्लेबाजी करते हैं 39 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 40 रनों का पीछा करना है. 4 ओवर का यह मुकाबला 24 गेंदे और जीतने के लिए जो कि 40 रनों की आवश्यकता. हर एक ओवर में 10 की रन गति के साथ बल्लेबाजी करने की आवश्यकता रहेगी. मैदान पर बल्लेबाजों को सलामी जोड़ी जो कि मैदान पर नजर आते हुए 40 रनों के जवाब में सागर और मंदार ये जोड़ी जो कि मैदान पर नजर आती हुई. देखने वाली बात इस जोड़ी की ओर से कैसी रहेगी बल्लेबाजी. तो फिलहाल शुरुआत कैसे रहेगी ये देखने वाली बात. मैदान पर शाम का वक्त और शाम के वक्त पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था और पहले बल्लेबाजी करते हुए 39 रन और 40 रनों का पीछा करना है. सभी दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत. tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जो दर्शक जुड़े हैं उनका भी तहे दिल के साथ स्वागत. इस मुकाबले के दौरान मेगा फाइनल का मुकाबला चलता हुआ कौन बनेगा चैंपियन. जी हाँ, अंपायर जी का इशारा आता हुआ मुकाबला शुरू होने का. दूसरे इनिंग का खेल शुरू होता हुआ स्ट्राइक एंड पर बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज नजर आते हुए सागर जो कि दिखाई देते और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मंदार पहला ओवर लेकर. इस बीच देखना पड़ेगा ऑफ स्टिक के काफी बाहर गेंद जिसे क्रिकेट की सांकेतिक भाषा में पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा कहा जाता है. अतिरिक्त रन के साथ साथ खाता खुलता हुआ रण संख्या का 1 रन छूटता हुआ टीम के खाते में इस 40 रनों के जवाब में पहले वाइड के साथ साथ खाता खुलता हुआ. ओ बढ़िया गेंद परिवर्तन के तौर पर पिछले गेंद दिशा में भटके थे. इस बार सही लाइन लेन के ऊपर गेंदबाजी नजर आते हुए बल्लेबाज बीट होते हुए लगातार 4 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम आता हुआ. उदय वैद्य जी की ओर से 4 छक्के और 1000 रुपए का इनाम. फिलहाल फिर से एक बार
फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद के ऊपर फुल टोल वसूल किया है मैदान पर। बेहतरीन शॉट मैदान पर देखने को मिला है बल्ले के बीचों बीच, और बल्ले को बेहतरीन शॉट, बल्ले और गेंद का सही संपर्क मैदान पर, बल्ले के बीचों बीच, बल्ले से मधुर आवाज और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। गजा वैद्य जी की ओर से भी 200 रुपए का इनाम आता हुआ। तो देखने वाली बात, छक्के के साथ साथ रन संख्या जो कि 7 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत तो बढ़िया तरीके से यहां पर नजर आते हुए। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर रोहन वैद्य जो कि नजर आते हुए। देखने वाली बात बनेगी रोहन की ओर से आने वाले 4 गेंदों के ऊपर कैसे कमबैक रहेगा। 7 रन 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ। फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की तरफ कट किया है, आउटफील्ड के कारण पॉइंट की तरफ गेंद ट्रैवल करते हुए सिंगल जुड़ता हुआ टीम के खाते में, और सिंगल के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 8 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिना विकेट के नुकसान पर। 40 रनों के जवाब में हर एक ओवर में जो कि 10 के रन गति के साथ बल्लेबाजी करने की आवश्यकता रहेगी। अब मात्र स्ट्राइक पर आ चुके हैं मंदार जो कि बल्लेबाज दिखाई देते हुए। बेहतरीन शॉट देखने को मिला था पहले 3 गेंदों के ऊपर, दूसरी गेंद के ऊपर बल्लेबाज सागर के बल्ले से बेहतरीन शॉट देखने को मिला था। छक्के के साथ साथ आगाज किया था अपने पारी का। तो फिलहाल अंजाम कैसा रहेगा ये देखने वाली बात मैदान पर। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज हल्के हाथों से कट किया, शॉर्ट कवर की क्षेत्र में गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद। 1 रन बटोरने में कामयाब, तालमेल बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, क्विक सिंगल मैदान पर। और फिलहाल फिर से एक बार 1 रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। कौन जीतेगा ये तो आने वाला समय तय करेगा, कौन नाम दर्ज करेगा ये तो आने वाला समय तय करेगा। तो फिलहाल 11वां सीजन कौन जीतेगा ये भी आने वाला समय तय करेगा, क्योंकि समय के साथ क्या जुड़ा है किसी को पता नहीं। और क्रिकेट तो अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जब तक आखिरी गेंद डाल दी ना जाए तब तक मात्र भाकित करना गलत हो सकता है। गेंद को उड़ाया और एक बार फिर से पाया मैदान पर, छक्के के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है अब मात्र 15 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन शॉट बल्ले के बीचों बीच, फिर एक बार बल्ले से मधुर आवाज। 15 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। रन चुराने का प्रयास यहां पर दिखाई देता हुआ। देखने वाली बात, 1 रन जुड़ेगा क्विक सिंगल मैदान पर। और फिलहाल 1 रन के साथ साथ रन संख्या जो कि 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त। 40 रनों के जवाब में पहले ओवर का खेल खत्म होने के बाद बिना विकेट के नुकसान पर 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर कैसा रहेगा ये देखने वाली बात। आने वाली गेंदें बची है 18, और 18 गेंदों के ऊपर 24 रनों की आवश्यकता। नया गेंदबाज नितिन जो कि दिखाई देते हुए। नितिन की ओर से कैसे रहेगी गेंदबाजी। पहला ओवर जो कि थोड़ा सा महंगा साबित हो चुका है, क्या कमबैक होगा क्या ये भी देखने वाली बात मैदान पर। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज नजर आते हुए। इस ओवर में क्या होगा तो फिलहाल ये देखने वाली बात मैदान पर। 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज जिसके बल्ले से निकले हैं 2 छक्के, वो बल्लेबाज सागर अब मात्र दिखाई देते हुए। बेहतरीन बल्लेबाजी इस प्रतियोगिता में हुई है सागर की ओर से। फिलहाल फिर से एक बार दूसरे ओवर का खेल शुरू होता मैदान पर। रनिंग मार्क के ऊपर गेंदबाज के मोर्चे पर यहां पर नजर आते हुए। पहली गेंद दूसरे ओवर की। बेहतरीन शॉट, फिर से एक बार आउटफील्ड के कारण गेंद जो की दिशा भटकती हुई। सिंगल बटोरने में कामयाब बल्लेबाज, और सिंगल के साथ साथ 17 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। रन संख्या पर नजर आते हुए पहली गेंद का खेल हो चुका है समाप्त दूसरे ओवर की। 17 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल फील्ड में कुछ बदलाव करते हुए लेफ्ट हैंड और राइट हैंड ये जोड़ी जो कि मैदान पर डी स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, उसके बाद लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर्स पर खिलाड़ी तैनात किए गए। 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर जो कि नजर आते हुए। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर नजर आते हुए। इस ओवर की पहली गेंद का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। 17 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर।
बेहतरीन शॉट, बैक टू द बॉलर शॉट, वहां पर लॉन्ग स्टॉप क्षेत्र में गेंद ट्रेवल करते हुए 1 रन मुकम्मल। दूसरे का प्रयास था मगर रोका सही वक्त, दूसरे का प्रयास भी पूरा हो सकता है, गलती वहां पर, और डी जोन में गेंद ट्रेवल करते हुए डायरेक्ट हिट करने का प्रयास था, बैकअप वहां पर मौजूद नहीं था। 3 रन जुड़ते हुए टीम के खाते में, और 3 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी अब मात्र 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की 2 गेंदों का खेल हो चुका है समाप्त, यानी कि 16 गेंदें बची है और 16 गेंदों के ऊपर 20 रनों की आवश्यकता। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज रनिंग मार के ऊपर, ओ बढ़िया गेंद, विकेटों का ओवर डालते हुए विकेट कीपर की दस्तरों में चकमा खाए यहां पर बल्लेबाज। मारना चाहते थे मगर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही गेंद, गोल्डन स्पॉट के ऊपर टिप्पा यहां पर नजर आता हुआ। तीसरे गेंद का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। 3 गेंदों का खेल अगर बात की जाए तो 4 रन खर्च किए गए 3 गेंदों के ऊपर। 20 रन अभी भी चाहिए जीतने के लिए मुकाबला। आने वाली गेंदें बची है 15 और 15 गेंदों के ऊपर 20 रनों की आवश्यकता। फिर से एक बार गेंदबाज रनिंग मार के ऊपर, बेहतरीन शॉट वहां पर नजर आता हुआ खाली क्षेत्र में। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे तेजी के साथ, बढ़िया रनिंग विद द विकेट मैदान पर, और 2 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिना विकेट के नुकसान पर। 18 रनों की आवश्यकता। आने वाली गेंदें बची है 14 और 14 गेंदों के ऊपर 18 रनों की आवश्यकता। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर नितिन जो कि दिखाई देते हैं। आखिरी 2 गेंदों का खेल बचा इस ओवर की। बड़ा शॉट, फिर से एक बार डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद ट्रेवल करते हुए 1 रन तो मुकम्मल। आउटफील्ड के कारण गेंद जो कि दिशा भटकती हुई, जब तक गेंद उठाते वापस भेजते तब तक मात्र 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए, और 2 रनों के साथ साथ रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती हुई 24 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल बचा है, क्या बड़े शॉट के लिए जाएंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात। ये सिंगल लेकर अपने पास स्ट्राइक रेट रखने की कोशिश रहेगी। बैकवर्ड पॉइंट की तरफ कट किया है, खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल बटोरने में कामयाब, और सिंगल के साथ साथ रन संख्या 25 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची है 12 और 12 गेंदों के ऊपर 15 रनों की आवश्यकता। डीजे सॉन्ग आखिरी 12 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए जो कि 15 रनों की आवश्यकता। नया गेंदबाज संदेश यहां पर नजर आते हुए, हल्के हाथों से कट किया, ऑफसाइड की दिशा पर खिलाड़ी वहां पर मौजूद। 1 रन जुड़ता हुआ टीम के खाते में, 1 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 26 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। लगातार 3 छक्के 3 चौवे इनाम आता हुआ। सम्मानीय उदय वैद्य जी की ओर से 500 रुपए का इनाम, लगातार 3 छक्के और 3 चौवों के लिए। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर स्ट्राइक रोटेट हो चुकी है। अब मात्र काफी देर बाद सागर स्ट्राइक एंड पर आ चुके हैं और फील्ड में कुछ बदलाव करते हुए सन्माननीय गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येतंय। त्याचप्रमाणे गजा वैद्य यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे बल्लेबाज। मारना चाहते थे लेग साइड की दिशा पर मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद निकली फिर से एक बार विकेट कीपर की दस्तरों में। 10 गेंदें शेष, 14 रनों की आवश्यकता। शॉट पीछे गेंद, शॉट फंसी है मैदान पर, शॉट फंसी है, कैच का मौका है
और कैच लपका है, खूबसूरत ये कैच मैदान पर, रिप्ले में भी आप देख सकते हो, बेहतरीन शॉट वहां पर और उसके बाद ये कैच लपका है मैदान पर। विकेट का होता हुआ पतन, सागर की पारी होती हुई समाप्त मैदान पर। इस ओवर के 3 गेंदों का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। 3 गेंदों का खेल अभी भी बाकी, आने वाले गेंदे बची है 9 और 9 गेंदों के ऊपर 14 रनों की आवश्यकता है मैदान पर। नया बैटर मैदान पर दिखाई देता हुआ अंकित परब, जो कि दिखाई देते हुए बढ़िया बल्लेबाजी की है, बढ़िया गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने। तो फिलहाल अब मात्र स्ट्राइक एंड पर दायात के बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जो कि दिखाई देते हुए अंकित परब दिखाई देते हुए 14 रनों की आवश्यकता है। पहले 3 गेंदों के ऊपर 1 विकेट और 1 रन निकला है मैदान पर। शॉर्ट पिच अगेन, बेहतरीन शॉट, फिर से एक बार शॉर्ट मिड विकेट की तरफ गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे तेजी के साथ, खतरा हो सकता है मैदान पर। जी हां, अंपायर्स की उंगलियां आसमान की तरफ, जहां पर दूसरा रन मौजूद नहीं था वो रन चुराने का प्रयास महंगा साबित होता हुआ और फिलहाल अब मात्र दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को रन संख्या रुकती हुई 2 विकेट के नुकसान पर 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। नए बैटर मैदान पर नीलेश वैद्य, जो कि नजर आते हुए जीतने के लिए आवश्यकता 13 रनों की, आने वाली गेंदें बची है 8 और 8 गेंदों के ऊपर 13 रनों की आवश्यकता। बड़ा शॉट, फिर से एक बार, 1 रन तो मुकम्मल हो सकता है, जी नहीं, रन आउट का खतरा और बल्लेबाजों की सेट बैटर मंदार आउट हो चुके हैं मैदान पर। संख्या रुकती हुई 3 विकेट के नुकसान पर 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। विकेटों की छड़ी लग चुकी है मैदान पर, बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें निकले मैदान पर। क्या होगा इस मुकाबले का, ये तो आने वाला समय तय करेगा, क्योंकि समय के साथ क्या जुड़ा है किसी को पता नहीं। अगर किसी को पता होता तो इंसान जो कि प्रयास करना छोड़ देता और घर बैठ के मुंगीलाल की तरह हसीन सपने देखा करता। किसके होंगे हसीन सपने पूरे, किसके होंगे अधूरे, ये तो आने वाला समय तय करेगा। तो फिलहाल अब मात्र 7 गेंदें बची हैं और जीतने के लिए जो कि 13 रनों की आवश्यकता। नया बैटर मैदान पर, पारितोषिक येत आहे निलेश, प्रत्येक षटकारासाठी गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक। 7 गेंदे शेष, 13 रनों की आवश्यकता है। कहां पर था मुकाबला और कहां आ चुका है, विकेटों की छड़ी लगी है और फिलहाल फिर से एक बार हल्के हाथों से कट किया, ऑफ साइड की दिशा पर 1 रन बटोरने में कामयाब आखिरी गेंद के ऊपर। तो फिलहाल सिंगल के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 28 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 6 गेंदों का खेल बचा है, कौन नाम दर्ज करेगा इस चमचमाती ट्रॉफी पर, कौन नाम दर्ज करेगा पीपीएल सीजन 11वां पर, तो ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल फिर से एक बार आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए जो कि 12 रनों की आवश्यकता। 6 गेंदे और 12 रन जीतने के लिए मुकाबला। दस सालों के बाद पहली बार इस प्रतियोगिता के फाइनल में प्रवेश कर चुकी है, दूसरी मर्तबा फाइनल में प्रवेश कर चुके हैं आई भावी स्पोर्ट्स टीम, मगर फाइनल जीता नहीं पाई है पहली बार।
क्या दूसरी बार जीता पाएगी, ये देखने वाली बात। लगातार 2 छक्कों के लिए इनाम आता हुआ 200 रुपए का इनाम। वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में। उदय वैद्य जी की ओर से लगातार 2 छक्कों के लिए 200 रुपए का इनाम आता हुआ। तो फिलहाल फिर से एक बार अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या 29 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 6 गेंदे 11 रन। बड़ा शॉट खेलने का प्रयास, रन चुराने का प्रयास महंगा साबित हो सकता है। देखने वाली बात मैदान पर। तो फिलहाल क्या बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में मौजूद है? जी हां, 1 रन मुकम्मल होता हो मैदान पर। सिंगल चुराने में सक्षम बल्लेबाज, क्विक सिंगल, चिकी सिंगल मैदान पर नजर आता हुआ। तो फिलहाल अब मात्र आने वाली गेंदें बची है 5 गेंदों के ऊपर 10 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। एक हाई वोल्टेज मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा, 2 तगड़ी टीमें एक दूसरे के आमने सामने इस मुकाबले में नजर आती हुई। हाई वोल्टेज ड्रामा चलता हुआ मैदान पर। 5 गेंदे 10 रनों की आवश्यकता। फिलहाल फिर से एक बार गेंदबाजी मोर्चे पर यहां पर नजर आते हुए विशाल जो कि दिखाई देते हुए 5 गेंदे 10 रन। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर यहां पर नजर आते हुए। देखने वाली बात बनेगी, आने वाले 5 गेंदे तय करेगी कौन नाम दर्ज करेगा इस चमचमाती क्रिस्टल ट्रॉफी पर। फिलहाल फिर से एक बार रनआउट का खतरा मंडराता हुआ। जी हां, रनआउट यहां पर बल्लेबाज और पारी समाप्त होती हुई अब मात्र और रन संख्या रुकती हुई 4 विकेट के नुकसान पर 30 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। डीजे सॉन्ग ऑन। चार गेंदे 10 रनों की आवश्यकता है मुकाबले को जीतने के लिए। दायत के बल्लेबाज स्ट्राइक गेंद की दिशा पर नीलेश जो कि दिखाई देते हुए गुराजी गावड़े जी की ओर से हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम है। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज, बड़ा शॉट खेलने का प्रयास मैदान पर, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद निकली बगैर किसी रन से, बगैर नुकसान से विकेट कीपर की दस्तानों में। तो बिंदी गेंद की होती हुई समाप्ति मैदान पर। आखिरी 3 गेंदे और 10 रनों की आवश्यकता। क्या होगा मुकाबले का? फिलहाल फिर से एक बार गेंदबाज रेडिंग मार्क के ऊपर। फिर से एक बार बेहतरीन शॉट डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद ट्रेवल करती हुई आउटफील्ड के कारण गेंद दिशा भटकती हुई। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे, दूसरा भी रन यहां पर मुकम्मल होता हुआ और 2 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी अब मात्र 32 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदे और जीतने के लिए आवश्यकता 8 रनों की। 2 गेंदे शेष, 8 रनों की आवश्यकता। क्या होगा? बड़ा शॉट चाहिए इस वक्त। बेहतरीन शॉट सामने की तरफ, 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटने की कोशिश। जी हां, दूसरा भी रन यहां पर मुकम्मल होता हुआ और 2 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 34 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। छक्का लगा और प्रतियोगिता भी जीती। डॉट गेंद निकला या सिंगल डबल निकला तो फील्ड करने वाली टीम जीतेगी, इस चमचमाती ट्रॉफी पर नाम दर्ज करेगी। आने वाला 1 गेंद तय करेगा कौन जीतेगा ये प्रतियोगिता। पीपीएल सीजन 11वां। फिर से एक बार गेंदबाज, फुल टॉस, ये गेंद मैदान पर। फिलहाल यहां पर मुकाबला जीतती हुई महासा घोड़ेमुख टीम बेहतरीन रंजिश में प्रयास नजर आया, मगर आखिर में विजय प्राप्त किया है आई भावई स्पोर्ट्स टीम ने। बेहतरीन मुकाबला देखने को मिला है दर्शकों को। तो फिलहाल पेंडूर प्रीमियर लीग 2025 11वां सीजन, इस प्रतियोगिता में कमेंट्री बनने का मौका मिला। इस प्रतियोगिता में इस मंडल का मैं आभारी रहूंगा और मैं निखिल बर्तू इस प्रतियोगिता से आप सभी दर्शकों और खिलाड़ियों की विदा लेता हूं। धन्यवाद।